कोल्हापूरच्या पुलाची शिरोळीमध्ये लैंगिक शोषण प्रकरण झालं होतं, त्याबद्दल आता अधिक माहिती समोर येते। इथे गोपीचंद पडळकरांनी जिल्हा पोलीस प्रमुखांची भेट घेतली आणि धमकी दिलेल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांसह पीडित महिलांचीही भेट घेतली। पोलीस अधीक्षकांसह SIT सोबत या प्रकरणाबाबत चर्चा केली असं पडळकर म्हणाले। पोलिसांकडून अजूनही प्रकरणाचा तपास व्यवस्थित सुरू आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं। तिथं एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहे, त्यालाही काही रात्री काही लोकांनी धमकावलेलं आहे। त्याच्या घरी भेटून आलो, काही पीडित महिलांना भेटून आलो। आता कोल्हापूरचे SP साहेब आणि त्यांची सर्व टीम आहे, त्यांच्याशी या विषयामध्ये चर्चा केलेली आहे। तर पोलिसांच्या माध्यमातून या सगळ्या प्रकरणाचा व्यवस्थितपणे तपास सुरू आहे। माननीय SP कोल्हापूर यांनी SIT नियुक्त केलेली आहे। ॲडिशनल SP 2 DYSP आणि त्यांच्यासोबत सगळी टीम 12 लोकांची नेमलेली आहे आणि व्यवस्थितपणे या सगळ्या बाबींचा तपास सुरू आहे। आमची सर्वांची शंका अशी आहे की 15-20 मुलींना या प्रकरणामध्ये टार्गेट केलेलं आहे, तर त्याचा तपास पोलिसांनी करावा। तर माननीय SP महोदयांचं म्हणणं आहे की आम्ही त्या सगळ्या खोलामध्ये जाणार आहोत। त्याच्या पाठीमागं कोण आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये, त्याला कोण सपोर्ट करतंय, त्यानं व्हिडिओ करण्याचं कारण काय, व्हिडिओ करून मुलींना ब्लॅकमेल करण्याचं कारण काय, किंवा ज्या मुली त्याच्या या सगळ्या सापळ्यात अडकलेल्या आहेत त्या मुलींच्याकडूनच परत हिंदू मुलींना टार्गेट करणं, त्यांना धर्मांतरण करण्यासाठी दबाव टाकणं, त्यांना मांस खाणं वगैरे असे जे प्रकार केलेले आहेत। पालघरमधनं बातमी। इथं मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर एक घटना घडली। चिंचपाड्यामध्ये मिनी ट्रॅव्हलर बस इथून वाहतूक करत होती। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला आणि ट्रॅव्हलर बसचा टायर फुटला, त्याच्यामुळे हा अपघात झाला। भरधाव वाहनाची मिनी ट्रॅव्हलरला धडक बसली आणि या धडकेत 16 जण गंभीर आहेत। जखमींवर कासा उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आणि ही दृश्य आपण अपघाताची सध्या पाहतोय। ही दृश्य आपण अपघाताची पाहतोय। या अपघातामुळे बराच काळ या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती। मिनी ट्रॅव्हलरला धडकल्यामुळे हा अपघात झाल्याचं पाहायला मिळतंय। पालघर जवळची ही दृश्य आहेत। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला आणि त्यानंतर मोठी वाहतूक कोंडी या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान वाहतूक पोलीस या ठिकाणी वाहतूक कोंडी सोडवण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर करतायत। राजकीय वर्तुळातनं बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीचं मतदान आता नुकतंच झालं आणि ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न पवार कुटुंबियांनी केला। सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं उमेदवार दिला नाही आणि त्यामुळे बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार अशी लढत झाली नाही। आता अशामध्येच पवारांच्या पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी बारामतीमध्ये भविष्यात पवार विरुद्ध पवार अशी लढत होणार नाही असं मत व्यक्त केलंय। तर प्रसंगी बारामती व्यतिरिक्त दुसरा मतदारसंघही शोधून असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। सुनेत्रा पवारांनी सुद्धा याबद्दल सकारात्मक विधान केलं होतं, मात्र याबद्दल चर्चा सुरू असतानाच रोहित पवारांनी मात्र काहीशी वेगळी भूमिका मांडली। राष्ट्रवादीनं भाजपची साथ सोडावी अशी अट रोहित पवारांनी घातली आणि चर्चांना उधाण आलंय। याही इलेक्शनला खूपसा इतिहास आहे जो सांगणं आज मला गरजेचं वाटत नाही। मागच्या वेळेस ही माझी तयारी इच्छा बिलकुल नव्हती आणि इथून पुढेही नसणार आहे। आणि मी पवारांच्या कुटुंबातल्या बाई आबांच्या कुठल्याही कुटुंबातल्या, मी पवार का म्हणते, नाही तर दुसरे कुठले तरी बाहेरचे पवार आणून म्हणतील आणि म्हणतील लढू नका, ही लोकशाही आहे, प्रत्येकाला अधिकार आहे। पण बाई आबांच्या कुठल्याही घरातल्या व्यक्तीच्या विरोधात सुप्रिया सुळे इलेक्शन लढणार नाही। दुसरा मतदारसंघ बघितला नाही, विषय एवढाच आहे की भाजपची साथ अजितदादांच्या पक्षाला सोडली तर आम्ही एकत्रित येऊ शकतो। दादा सुद्धा शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही बघितलं असेल, सामान्य लोकांच्या वतीने लोकांना आज ज्या काही अडचणी येत आहेत त्या मनामध्ये ठेवून भाजपच्या विरोधात बोलत होते। आता हा जो पक्ष आहे अजितदादांचा, तो जो भाजपला चिपकून मांडीला बसणार असेल, मग आम्ही एकत्रित कसं येणार, कसं त्या ठिकाणी लढणार?
तसंच बारामतीमध्ये सुद्धा उद्या जाऊन जर महायुतीमध्ये तो पक्ष तिथं राहिला आणि त्यांच्याकडनं जर कुठेतरी पवार दिलं आणि इथून सुद्धा जर पवार देण्याचा निर्णय तिथं झाला का फक्त ते महायुती बरोबर, तर पवार विरुद्ध पवार हे होऊ शकतं.